नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 30 नोव्हेंबर आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली बाजार समिती पारशिवनी कापूस H4 मध्यम स्टेपल, आवक 1000 क्विंटल, कमीत कमी दर 7050, जास्तीत जास्त दर 7200 आणि सर्वसाधारण दर 7150। त्यानंतर पुढील बाजार समिती सोनपेठ कापूस H6 मध्यम स्टेपल, आवक 300 क्विंटल, कमीत कमी दर 6900, जास्तीत जास्त दर 7200, सर्वसाधारण दर 7150। त्यानंतर अकोला बाजार समिती कापूस लोकल, आवक 2400 क्विंटल, कमीत कमी दर 7331, जास्तीत जास्त दर 7500 आणि सर्वसाधारण दर 7396। त्यानंतर पुढील बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला, जास्तीत जास्त दर 7481, कमीत कमी दर 7300 आणि सर्वसाधारण दर 7430। त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर, कमीत कमी दर आहे 7000 रुपये, सर्वसाधारण दर 7100 आणि जास्तीत जास्त दर 7170। त्यानंतर पुढील बाजार समिती मारेगाव जिल्हा यवतमाळ, जास्तीत जास्त दर 7200 रुपये, कमीत कमी दर 7000 रुपये आणि सर्वसाधारण दर 7100 रुपये। त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा, जास्तीत जास्त दर 7400, कमीत कमी दर 6900 आणि सर्वसाधारण दर 7130। त्यानंतर पुढील बाजार समिती पुलगाव जिल्हा हे वर्धा, जास्तीत जास्त कापूस बाजार भाव 7401 रुपयापर्यंत, कमीत कमी दर होते 7100 रुपये, तर सर्वसाधारण दर 7210 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती, जास्तीत जास्त दर मित्रांनो 7300, सर्वसाधारण दर 7200 आणि कमीत कमी दर 6960 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर, आवक 2500 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 7100, कमीत कमी दर आहे 7050 रुपये, तर सर्वसाधारण दर 7100 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव। आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा। भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।